नमस्कार, मी शानूर शेख हसन, राहणार साजापूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विषय आज माझा पत्रकार बांधवाशी याच्यासाठी भेट घेतली मी। काय माझ्यावर 14 जानेवारी रोजी प्राणघातक हमला झाला होता। त्या हमलामध्ये संबंधित आरोपीवर किरकोळ कलम दाखल करून त्यांना सोडण्यात आला आणि त्याच्यानंतर मग वारंवार मला धमक्या येतात आणि गावामध्ये चर्चा चालू आहे का बाबा हे पहिले हमल्यामध्ये वाचला, जर हे प्रकरण यांनी वापस घेतलं नाही तर याला जिवंत मारून टाकू किंवा यांच्या परिवाराला मारून टाकू, असा हा संबंधित व्यक्ती हा धमक्या देत आहे। आणि या प्रकरणात एक इतर माणूस आहे, ते माणसाचे ते आरोपीची पाठराखण करत आहे इतर माणूस। तर मी त्या माणसाला माझं एकच कहणं आहे का दादा तू या पानगडीत पडू नको, आणि जर तू पडलं तर मग कायदा तुला पण सोडणार नाहीये। आणि जे मी तो मरणारच आहे, माझं काय करायचं तुम्ही करा बिंदास, पण मी प्रकरण वापस घेणार नाही। मी जर माझ्या जीवाला जर काय झालं तर मला काही घेणं त्याने, मी तो मरणारच आहे। पण तुम्ही बी ना, कायदा तुम्हाला पण नाही सोडणार, तुमचे बी घरं उद्ध्वस्त होतील। आणि याला हे सर्व प्रकरणामध्ये जे विषय चालू आहे त्या आरोपीला जे समर्थन करतात, जे मदत करतात, हे पण जबाबदार राहणार आहे, हे पण लोक जबाबदार राहणार। जर मी बाहेर कुठं हिंडत राहतो, माझे परिवार घरी एकटे राहतं, जर माझ्या परिवाराला काही जीव घेणं हल्ला झाला किंवा माझ्यावर घालला, कारण की आरोपीची हिंमत वाढलेली आहे। पहिले माझ्यावर त्यांनी हमला केला, त्यांची हिंमत फार वाढलेली आहे। त्या हमल्यामध्ये ते पैसे भरून ते वापस आले, पण त्यांना असं वाटतं की बाबा आमचा कायदा आहे ना आमच्या खिशात आहे आणि आमच्याजवळ पैसे आम्ही काय बी करू शकतात। तर मी साहेबाची एकच रिक्वेस्ट आहे का मी साहेबाला CP साहेबाशी माझी एकच रिक्वेस्ट आहे, साहेब तुम्ही माझे मायबाप आहे आणि तुम्ही योग्य ती कारवाई करा। आज मी तुम्हाला निवेदन दिलं आहे, तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आदेश देऊन आहे ना, तर हे कारवाई करा आणि मला ह्या मॅटरपासून मला ना न्याय मिळवा, कारण की याच्यानंतर माझ्यावर हमला झाला नाही पाहिजे। आणि जर असं काही कृत्य माझ्यासोबत झालं, सध्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। थोडी किरकोळ कारणावरून हे लोक कोणाला बी मारू राहिले, तर हा प्रकरण तर मोठा प्रकरण आहे, हे माझे जीव पण जाऊ शकतं। तर माझी साहेबाची एकच रिक्वेस्ट आहे, माझ्या अर्जावर आणि माझी तक्रारवर दखल घ्यावी आणि मला न्याय देण्यात यावे।